हा एक लेख मी लिहिला. त्या लेखाला मी नाव दिलं अशी ही इंग्रजी. आम्हाला इंग्रजीचा तिटकारा आहे तो आणखी एका कारणामुळे. माणसाच्या वयाचा, माणसाच्या पोस्टचा इथे काहीच मान ठेवला जात नाही या इंग्रजीमध्ये. असं कसं? हो, समोरच्या माणसाचं मूल्य काय, त्याच्याशी आपलं नातं काय, त्याचे वय काय वगैरे काहीच पाहिलं जात नाही. आता समजा 10 वर्षाचा एखादा मुलगा तो आला आणि तो आपल्या घरी येत असला तर आपण काय म्हणतो? ही इज कमिंग, ही इज कमिंग. हे बरोबर आहे. पण समजा त्याचे वडील आपल्या घरी येत असतील तरी आपण म्हणतो की हिज फादर इज कमिंग. असं कसं? मुलाला इज आणि त्याच्या बापालाही इजच म्हणायचे का? त्यांना आर म्हणायला पाहिजे आमच्या कल्पनेप्रमाणे. त्यांना आर का म्हणत नाहीत? म्हणजे हिज फादर आर कमिंग असे म्हणायला पाहिजे. लहानांना ईद आणि मोठ्यांना पण ईदच का? मग असं म्हणताना त्यांना अहोजाहो कुठं संबोधन केलं जातं का? नाही. म्हणून आम्हाला ही इंग्रजी भाषा थोडी खटकते. अहो, पोरासोरात आणि वयस्कर व्यक्तीत थोडा तरी फरक करावा की. घोडे गधे दोनो बराबर. आपली मराठी भाषा बघा किती समृद्ध आणि दर्जेदार आहे. इथे ज्याच्या त्याच्या वयोमानाप्रमाणे बोलले जाते. उदाहरणार्थ, मुलगा येत आहे आणि त्याचे वडील येत आहेत. दोन्ही वाक्यात दोन वेगळे शब्द आहेत. येत आहे, येत आहेत. 8 वर्षाची मुलगी रस्त्याने चालली की तिला म्हणतात शी इज गोईंग, शी इज गोईंग. पण समजा तिची 70 वर्षाची आजीच चाललेली दिसली तरी शी इज गोईंग. असं कसं? तिला अहोजाहो म्हणायला पाहिजे की नाही? पण इथं इंग्रजीमध्ये अहोजाहोला काही शब्दच नाहीत. 25 वर्षाचा तरणा बाण पोरगा मेला तरी ही इज डाईड. आणि 90 वर्षाचं एखादं म्हातारं गचकलं तरी ही इज डाईड. शेम, शेम. याचं मराठीत काय होतं? ते मेलं. पण आपण आपल्या शुद्ध मराठीत कसं बोलतो पहा. ते आजोबा वारले. पहा किती छान वाटतं ऐकायला. म्हणजे मेल्यावर सुद्धा त्याच्याबद्दल मराठीमध्ये आदराने बोललं जातं. अहो, असे शेकडो वाक्य इंग्रजीमध्ये आहेत, पण आपण ते सगळे थोडंच सांगणार. शेतावरून भाटाची परीक्षा. इंग्रजीला फार मर्यादा आहेत. ती संकुचित भाषा आहे, तरी तिला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त झाला. एका माणसाला कुणीतरी विचारले, कॅन यू स्पीक इंग्लिश? कॅन यू स्पीक इंग्लिश? तर त्याने उत्तर दिलं म्हणे, येस येस, इंग्लिश कम्स टू मी. इंग्लिश कम्स टू मी हे त्याचं इंग्रजी. म्हणजे मला इंग्रजी येतं. येतं तर येतं, बैस तिथं.